महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत गाव आणि 91 आता मिलेनियर झाले, अधिकृत आकडा आहे. पूर्वी येत होता काय, तो प्रत्येक पत्रकार मित्र आले त्यांच्या अंगणी छापतात, पण आता हा गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेने केलेलं मूल्यमापन. पद्मश्री कशाबद्दल भेटलाय तुम्हाला? आणि ते आलेले 14,050 लोकांच्या नावे पेमेंट केला आणि ते 14,000 गावात काम केलं घेतले. मग त्यातून पहिलं ग्रामपंचायत दुरुस्त केली, व्यायामशाळा दुरुस्त केली, मारुतीचं मंदिर दुरुस्त केलं आणि ग्रामपंचायत कार्यालय 4 मंदिर, ज्ञान मंदिर, आरोग्य मंदिर, म्हणजे रेसलिंग तुमचं शरीर संपादा मंदिर आणि ग्रामविकास मंदिर. 14,000 ज्यावेळी 4 कामं झाले, फरशी बसवणे, रंगरंगोटी, खुश झाले लोक. तिथून सुरुवात झाली. नाही, आमच्याकडे कसं असतं की वार कुठली निवडणूक आली तर गावकऱ्यांची स्वतःची एक आचारसंहिता आहे का जे 1997 साली आम्ही तयार केली. ते की कोणी कोणाला सांगायचं नाही, बॅनर नाही, पोस्टर नाही, पुतळा एकही गावात नाही, पक्ष पार्टीचे बोर्ड नाहीत, शिवाय कुठेही पाणी टपरी हॉटेल नाही, कोणाला सक्ती नाही, बंधन नाही, दारू नाही, पैसा नाही. विकास काम जे झालेलं आहे त्या कामासाठी मतदान करायचं. निवडणुकीच्या निकालानंतर गावात फटाके नाही, गुलाल नाही, पुन्हा एकत्र येऊन लोकांनी पुढचं काम सुरू केलं. त्यामुळे निवडणुका या फक्त मतदानापुरत्या असल्या पाहिजे आणि निवडणूक संपली की विकास कामाला सगळे एकत्र आले पाहिजे. गावात गट खूप असतात, खूप मतांतर असतात, तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, सुरुवात ही कधी केलेली होती? 90 साली केली. होय. पण तुम्हाला अडचणी काय आल्या पहिल्यांदा? पण M.Com करून जॉब करावा, ते सोडून गावच्या, आपण म्हणतो सोकाल गावच्या लफड्यात कशाला? तर तुमच्या घरातनं आलंच असेल ना? नाही, आता पण सगळ्यात महत्वाचा निधी कसा आणायचा? पण आजचं राजकारण जे आहे, पूर्वी एक सत्ताधारी पक्ष होता आणि एक विरोधी पक्ष होता. त्यामुळे सत्ताधारी चुकले तर विरोधक विरोध करायचे. आज सत्ताधारी पक्षातच विरोधी पक्ष असतो हे चित्र आहे. आणि त्यामुळं सगळे म्हणतात चांगली माणसं राजकारणात येत नाही. कारण काय की चांगलं काम करणारे टिकत नाही, का त्यांना कोणाला मागायचं नसतं, काहीतरी चांगलं करायचं असं. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे, तर राजकारणातून समाज उभा राहिला पाहिजे, राष्ट्र उभं राहिला पाहिजे. पण दुर्दैवाने आज 2020 क्रिकेट सारखं झालेलं आहे. म्हणजे कुठलं पॅकेज दिलं की मत मिळतील. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मंडळी, आपण महाराष्ट्रभर फिरत असतो आणि महाराष्ट्र खेडेगावात वसलेला आहे. आपला देशही खेडेगावातच वसलेला आहे. पण मित्रांनो, एक गाव पाहण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो, गावाची एक रूम असते, तर हे रूम बघितलं मित्रांनो, अक्षरशः किती पारितोषिकं भेटलेत या गावाला. मित्रांनो, गावाचं नाव आहे हिवरे बाजार, तालुका नगर, जिल्हा नगर येथे. बघा, तुम्हाला पुरस्कार दाखवतो या गावाला किती भेटलेत. बघू शकता मित्रांनो, एवढे पुरस्कार मला नाही वाटत की भारतात कुठल्या गावाला भेटले असतील. हे काय प्रकार आहे हा? असा प्रकार मी तर कधी पाहिला नाही. अक्षरशः खच. आणि पहिलं गाव कसं होतं, आता कसं गाव, ह्या पद्धतीनं इथं थोडं कशा पद्धतीनं डेव्हलप झालं हे सगळं दाखवलेलं आहे इथं. अक्षरशः एवढं पुरस्कार किती खचच आहे, ह्याचं मोजमापही करता येणार नाही. तुम्ही बघू शकता हा किती बक्षीस आहेत. आणि ही बक्षिसं भारतातील प्रमुख व्यक्तींकडून भेटलेले आहेत. म्हणजे पंतप्रधानांपासून अनेक हुद्द्यावर जी लोक काम करतात त्यांच्याकडून या गावाला बक्षिसं भेटलेली आहेत. तुम्ही बघू शकता. आणि अनेक देशातून, परदेशातून इथं अनेक शिष्टमंडळ इथं भेटी देतात आणि गावाचं जे मॉडेल आहे, नक्की गाव विकास कसा झाला हे समजून घेतात. तर हे सगळं कुणी केलेलं आहे? तर एका व्यक्तीचं व्हिजन आहे, गावकऱ्यांची साथ आहे, पण ते व्हिजन तयार केलं. आता राजकारणाची चर्चा आहे, पण ह्या माणसाचं व्हिजन ह्या गावाला लोकल टू ग्लोबल स्तरावर
नेलं. तर अशाच एका अवलिया व्यक्तीची आपण मुलाखत घेऊया आणि जाणूया बरंच काही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, या कामासाठी त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. चला मग या. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत या गावचे सरपंच पोपटराव पवार. नमस्कार सर. नमस्कार. आज माझंही स्वप्न पूर्ण झालं तुम्हाला भेटायचं. कसं आहे वार आता इलेक्शनचं वगैरे इकडं? नाही, आमच्याकडे कसं असतं की वार कुठली निवडणूक आली तर गावकऱ्यांची स्वतःची एक आचारसंहिता आहे का जे 1997 साली आम्ही तयार केली. ते की कोणी कोणाला सांगायचं नाही. अजून काय आचारसंहिता? सद्वे बुद्धीने जायचं आणि मतदान करायचं. मी ह्या गावात बघितलं की कोणाचा बॅनर नाही लागला. कोणाचा बॅनर नाही, पोस्टर नाही, पुतळा एकही गावात नाही, पक्ष पार्टीचे बोर्ड नाहीत, शिवाय कुठेही पाण्याची टपरी, हॉटेल नाही. आणि आम्ही एक पाळतो की ज्यावेळेस या गावाने जे पाण्याचं काम केलं आणि काम केल्यानंतर जे गावाची सगळी परिस्थिती एकदम बदलली आणि अनेक निवडणुका, मी 5 वर्ष 92-97 कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य होतो, पंचायत समिती सदस्य होतो. पुढे डोक्यात काही राजकारणाचा विषय होता, पण एकलं सोडून देऊन एक ठरवलं गावासाठी काम करायचं. म्हणून आजच्या निवडणुकीत सुद्धा, आता परवा निवडणूक आहे, मग वाहनं असतात गावाची, उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. त्यांना कुठलं बंधन नाही, फक्त काही आमिष दाखवायचं नाही. आणि गावाची एक स्वतःची एक आचारसंहिता आहे की वाहनं जे आहेत ते गावकरी देतात. मतदार स्वयंप्रेरणेने मतदान करून जातात. 90% पुढे मतदान गावामध्ये होतच. सक्ती कोणाला नसती, ह्याच पक्षाला का त्याच पार्टीला मतदान करास. कारण एक हे गावाने जे केलेलं काम आहे ते केलेल्या कामात निवडणूक प्रक्रियेतून काही विघ्न येऊ नये आणि गावातल्या कामात अडचण येऊ नये. मग या दृष्टीने सर्वजण ते नियम पाळतात. मित्रांनो, मी का म्हटलंय जादूगार तुम्हाला कळेल. कारण तुम्हाला सांगतो, आपला जर भारत देश पाहिला किंवा महाराष्ट्र राज्य पाहिलं, हे खेड्यात वसलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बघण्यात आलं असेल की ज्यावेळेस गावात काम करतो तर गावात काम करणं सगळ्यात अवघड आहे. बरोबर. म्हणजे गावात गट खूप असतात, खूप मतांतर असतात. तर ज्यावेळेस तुम्ही सुरुवात ही कधी केलेली होती? 90 साली केली. होय. हो. पण तुम्हाला अडचणी काय आल्या पहिल्यांदा? नाही, कसं असं की गाव जे असं वरचं सगळं सोपं असं काम करणं गावात अवघड असं. कारण भावकी असे कुटुंब विभक्त झालं की बांध आणि रस्ते समस्या निर्माण होतात. इथून गावाच्या समस्या सुरू होतात आणि त्यातून एकत्र येऊन काम करणं. एकत्र येण्याची प्रक्रिया गावात काय आहे? अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा, जत्रा, उत्सव, या समाज एकत्र येतो आणि काम करतो. आणि पूर्वी कसं असायचे की लोक गावात एकत्र यायचे आणि एकत्र येऊन सगळं ठरवायचे. पण आता एकत्र येण्याची प्रक्रिया मंदावलेली आहे आणि त्याचा परिणाम विकास कामावर होतो. म्हणून आमचा एक उद्देश जो आहे की गावात जे काम केलंय, आता देशातून विदेशातून लोक गावाला भेटी द्यायला नेहमी येतात. मग पर्यावरणाचं काम असेल, जलसंधारणाचं काम असेल, स्वच्छता असेल, हे वेगवेगळे उपक्रम पाहायला येत असतात. आणि म्हणून उद्देश आहे की लोकांनी यावं, पाहावं आणि त्यांनी जाऊन त्यांच्या गावामध्ये अशा प्रकारचं काम करावं. मग यामध्ये राजकारण ही अडचण येऊ नये. कारण आता 35 वर्षानंतर आमची 2 वर्षापूर्वी निवडणूक झाली, पण ती निवडणूक सुद्धा आम्ही याच पद्धतीने केली. जिथे मतदान करायचं करा, कोणाला सक्ती नाही, बंधन नाही, दारू नाही, पैसा नाही. विकास काम जे झालेलं आहे त्या कामासाठी मतदान करायचं. निवडणुकीच्या निकालानंतर गावात फटाके नाही, गुलाल नाही, पुन्हा एकत्र येऊन लोकांनी पुढचं कामकाज सुरू केलं. त्यामुळे निवडणुका ह्या फक्त मतदानापुरत्या असल्या पाहिजे आणि निवडणूक संपली की विकास कामाला सगळे एकत्र आले पाहिजे. सगळे एकत्र आले तर गाव टिकतं. कारण गावाला गाव पण लोकांच्या एकत्र येण्यातून असं. म्हणून तो एक असतो की दर पंचवार्षिकला निवडणुका येतात. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा. मग यावेळी जे बूथ आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, इथून खरी वादाला सुरुवात होत असते. आणि ते वाद 5 वर्ष
आपल्या विकास कामाला पुरतात. आणि म्हणून आपली एखादी स्वतंत्र आचारसंहिता असावी किंवा उमेदवारांना आम्ही पत्र देतो की तुम्हाला की निवडणुकीसाठी पोलिंग एजंट पाहिजे, तर मग ग्रामस्थ देतात. कारण बोगस मतदान करणं हे काही घडत नाही. आणि ज्यांनी आहे की सद्विवेक बुद्धीने याचं मतदान करायचं आणि जायचं. बर. आणि ही सुरुवात तुम्ही जसं तुम्ही आला 90 पासून 1990 पासून ही सुरुवात केली आणि जसं आपण बोललो चर्चेतून गट तट होते, पण तुम्ही मला तुम्ही पार्श्वभूमी जाणायची, तुमचं नक्की क्वालिफिकेशन काय आहे? मी आता M.Com केलेलं. बरं. पण M.Com करून जॉब करावा ते सोडून गावच्या आपण म्हणतो सोकाल गावच्या लफड्यात कशाला, असं तुमच्या घरातनं आलंच असेल ना? नाही, आता मी तसं शिक्षणामुळे बाहेर होतो. 4थी नंतर गावात शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून माझं 12वी सायन्सला असताच राज्य शालेय क्रिकेट संघाच्या कॅम्पला निवड झाली. मग प्रॅक्टिकल सोडून देऊन खेळायला गेलो. पुढे जाऊन M.Com केलं. मग पुणे विद्यापीठ मी ऑल इंडिया खेळलेला आहे. मुंबईत पुण्यात पण खेळायचो आणि संधी होत्या नोकरीच्या. का त्यावेळी नोकरी करायची आणि क्रिकेट खेळायचं हे डोक्यात होतं. पण ज्यावेळेस गावात आलो 90ला आणि मग एक 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 काम जसं व्हायला लागलं, लोकसहभाग, तरुण मुलं, महिला, ग्रामस्थ एकत्र आले आणि कामाला सुरुवात झाली. त्याच्यामुळं हे शिक्षण, खेळ हे सगळं असतानाही सोडून ग्रामविकासाकडे पडलं. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आला, तुम्ही सांगितलं की क्रिकेटरही होते, आता नवीन ओळख म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आयुष्यात केलेला व्यक्ती गावात आलेला आहे. गावात पहिलं काम तुम्ही काय केलं आल्यानंतर? नाही, पहिले गावात आम्ही सुरुवात केली कारण मी 26 जानेवारी 90ला झेंडावंदनासाठी आलो. मी नोव्हेंबर 89ला सरपंच झालो आणि 1 महिन्यानंतर गावात आलो. मग आल्यावर सगळेच लोक गावात आले. मग प्रत्येकाने आपापल्या समस्या मांडायला सुरू. कोणी सांगितलं शाळा नाही, कोणी सांगितलं आरोग्य सोय नाही, कोणी रस्ते, वीज, पाणी. आणि त्यावेळी गरिबीच होती गावात, पाऊस खूप कमी आणि पाऊस पडला की बसायला गावात जागा नव्हती, सगळं दगड मातीची घरं होती. मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी आपापले प्रश्न मांडले. आता एवढे प्रश्न सोडवायचे कसे? आणि 90 त्यावेळेस अशा काही सरकारी योजना नव्हत्या, निधी नव्हता, आमदार निधी, खासदार निधी, आणि असं एखादं उदाहरणही नव्हतं लोकांनी एकत्र येऊन असं काय केलेलं. आणि मग ज्यावेळी सुरुवात केली ती ग्रामसभेत यादी पाहिल्या, मग पैसे कुठे आहे? मग ग्रामसेवक म्हणले की 14,000 रुपये आपल्या खात्यामध्ये आहे जवाहर रोजगार योजनेची. म्हणलं मग ते आपल्याला वापरता येते का? ते म्हणले असं नाही, मग त्याचं प्रत्यक्ष एस्टिमेट करणं काम करावं. मग काय काम करता घेईल? काय आपण वृक्षारोपण घेऊ शकतो. आणि मग लोकांची मागणी, शाळा दुरुस्त झाली कारण पाऊस आला की शाळेला सुट्टी, व्यायामशाळेला सुट्टी, मंदिरात पाऊस, कारण दगड मातीचं होत असं. मग पहिलं ठरवलं की आपल्याला बालपणी इथं 4थी पर्यंत शिकायला मिळेल चांगलं. मग शिकलेली माणसं नव्हते पण एकमेकाला मदत करण्याची प्रवृत्ती गावामध्ये होती. दुःखद घटना घडली गावात एखादी तर सगळे गावकरी दुःख वाटून घ्यायचे, आनंदाचे सण उत्सव आले का सहभागी व्हायचे. आणि मग ते तिथं आम्ही पाहिलं की हे कसं हे करायचं. मग त्यातून ज्यावेळी आम्ही सुरुवात केली किंवा हे आहे तर मग आपण 1,000 खड्डे खोदायचं धोरण घेतलं श्रमदानातून. आणि ते आलेले 14,050 लोकांच्या नावे पेमेंट केला आणि ते 14,000 गावात काम घेतले. मग त्यातून पहिलं ग्रामपंचायत दुरुस्त केली, व्यायामशाळा दुरुस्त केली, मारुतीचं मंदिर दुरुस्त केलं आणि ग्रामपंचायत कार्यालय 4 मंदिर, ज्ञान मंदिर, आरोग्य मंदिर म्हणजे रेसलिंग तुमचं शरीर संपदा मंदिर आणि ग्रामविकास मंदिर. 14,000 ज्यावेळी 4 कामं झाले, फरशी बसवणे, रंगरंगोटी, खुश झाले लोक. तिथून सुरुवात झाली. पण उत्साह वाढत गेला. पण काय म्हणजे हे प्रत्येक गावाचीच कथा आहे. ज्यावेळेस तुम्ही मगाशी आपला थोडा उल्लेख झाला, काय लोकांना एकत्र आणणं खूप अवघड आहे सगळं. म्हणजे गावात तुम्ही एक प्रोग्राम दिला, एक चांगल्या पद्धतीनं 14,000 खर्च केले, त्यातून एक तुमच्याविषयी एक सद्भावना निर्माण झाली गावकऱ्यांच्यात. पण काय असतं तरी असतात ना गट तट, विरोध असतात, काय काय म्हणजे जाणाऱ्या वृत्तीही असतात. तर ह्यांना घेऊन कसं तुम्ही पुढे चालला? नाही, यात सगळ्यात महत्वाचं प्रत्येक निर्णय घेताना आम्ही ग्रामपंचायत, सोसायटी, दूध संस्था, तरुण मंडळ, महिला मंडळ यांच्याशी चर्चा काय करायचं, मग ग्रामसभा आणि ग्रामसभेत चर्चा करून हे काम करायचं. मग त्यासाठी जो निधी येणार आहे मग तो कसा येणार आहे, तो खर्च कसा येणार, मग त्याचं सोशल ऑडिट,
कारण 90% लोक तुम्ही जर पारदर्शकता कामात असेल पैसा येतो कसा आणि जातो कसा 90% लोक पाठीशी उभ्या राहतात. म्हणून आज पाहतो एवढ्या इमारती उभ्या राहिल्या, कमी पडलं तर लोक वर्गणी टाकतात. माझं प्रवेशद्वारे पाहिलं, व्यायामशाळा पाहिली, पाणी योजना आहे, मंगल कार्यालय जिथं फक्त 2100 रुपये भाडं घेतो आम्ही. पण तुम्ही काम केली म्हणून विश्वास वाढला. पण मी पुन्हा पुन्हा काय विचारतोय, कारण ही प्रत्येक गावची समस्या आहे. ज्यावेळेस एखादा काम करायला लागतो व्यक्ती, त्यावेळेस प्रत्येकच जण तुम्हाला सपोर्ट नाही देणार, नाही तर गावात तुम्हाला थोडा तरी विरोध झालाच असेल ना? आता अविश्वास चालता माझ्यावर. काय सांगताय? 95 पंचायत समिती सदस्य झालो, बाजार समिती सदस्य झालो, पळायला लागलो, काम करायला लागलो आणि त्यातून मग किंवा आता फार पुढे जायला लागला. मग त्यातून राजकारण आलं आणि काम थांबलं. आणि काम थांबल्यावर मी 68 किलो 56 किलो झालो. मग आता करायचं काय? राजकारण करायचं का गाव विकास करायचा? मग तिथे निर्णय घेतला काही तुम पुढं कुठलंही पक्षीय राजकारण करायचं नाही, ग्रामविकासाचं. मग गावात पूर्ण वेळ दिला आणि मग त्याच्यातून तो एक संवाद झाला की चला राजकारणापासून बाजूला झाल्यामुळं एकत्र आली लोक पुन्हा सगळे. का मूळ उद्देश असतो का हे आता राजकारण करायला लागले, मग एक पार्टी धरली का 3 पार्ट्या गावात तयार होतात आणि मग त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. बरं, ह्यातून शिकायचं कसं? आता कसं आहे, गावात भरपूर पद्धतीनं राजकीय चर्चा होतात, काय काय नेतृत्वही पुढे येतात, तरुण मुलं येतात. पण शिकायचं कसं? ह्या सगळ्या गोष्टी मागं टाकून पुढे जायचं असेल तर काय तुम्ही सांगाल? कशा पद्धतीने जावं? काय असं गावाचं नाव झालं का प्रतिष्ठा येते, काम करणाऱ्या कार्यक्रम प्रतिष्ठा आली का राजकीय आकर्षण वाढतात आणि या राजकारणात एक बाजू धरली का दुसरी बाजू तयार होती. शेवटी काम असं कुठला सरपंच नाही देशात ज्याला काम करूशी वाटत नाही. आपलं गाव राळगंजचे देहुरे बाजार धामनेरपेक्षा चांगला असावं प्रत्येकाला वाटतं. पण काम करायला निघलं की अनेक उदाहरणं मी पाहिली ज्यांनी खूप चांगली कामं केली, पण काम केल्यानंतर सातत्य ठेवता आलं नाही. कारण एक वर्ग असा आहे वर्षानुवर्षे त्याला रस्ता किती चांगला झाला याच्याशी काय घेणं देणं, पण ह्या रस्त्यात काम करणाऱ्याला किती पैसे मिळाले याचं दुःख असतं, याला प्रतिष्ठा किती मिळते, मग मला काय मिळत नाही. म्हणून काम करायला लागलो का आपोआप प्रतिष्ठा निर्माण होते, वलय निर्माण होतं आणि त्याच वेळेत ते सांभाळावं लागतं. असे खूप उदाहरण राज्यात फिरताना पाहिले मी, देशात पाहिले की खूप चांगलं काम झालं, नावलौकिक झाला, सगळं झालं, आकर्षण आली आणि मग कोणी राजकारणात गेलं, कोणी पलीकडे गेलं की तिथे जाऊन मग पुन्हा हे थांबतं. बर मित्रांनो, ही मुलाखत घेण्याचं कारण सांगतो, देशाला किंवा आपण म्हणू महाराष्ट्राला अशा नेत्याची गरज आहे. कारण तुम्हाला सांगतो, ह्यांचं काम फक्त जसं प्रस्तावनेत सांगितलं की महाराष्ट्रापुरतं किंवा देशापुरतं जगभरात पोचलेलं आहे. तर मला सांगा, आता आपण अचिव्हमेंट घेऊया मित्रांनो. देशाचा एकदम आपण म्हणू बहुचर्चित जो पुरस्कार असतो आणि त्याला खूप मान्यता आहे, पद्मश्री. पद्मश्री कशाबद्दल भेटलाय तुम्हाला? ग्रामविकासात केलेलं काम पूर्ण, या कामातून राज्याच्या आदर्श गाव योजनेतून राज्यभर केलेलं गाव. मग पाणी फाउंडेशन असेल, नाम फाउंडेशन असेल किंवा इतर स्वयंसेवक, मी स्वतः कुठेही काम करत नाही, पण जे कोणी काम करतात मग त्यांना मदत करायची एक उद्देश. आणि त्यामुळं माझं फिरणं आता 15-16 लाख किलोमीटर प्रवास झाला एवढा. महिन्याला दुती भारतभर IIT IIM सगळ्या ठिकाणी मी जातो व्याख्यानाला. आणि एक आहे की त्यातून उद्देश महिन्याला 1-2 राज्य होतात माझे. आणि हिवरे बाजारला येणाऱ्या सहली त्या तो वेगळ्याच असतात. रोज 400-500 लोक. आता नेपाळचं एक शिष्टमंडळ आहे. मग हे जे लोक येतात, चला आपलं काम पाहून आपल्यासारखंच प्रत्येक गावात व्हावं असं अपेक्षित नाही. त्या गावाच्या समस्या काय आहेत त्या समस्याच्या आधारे फक्त लोकसहभाग मिळवणं हे कॉमन आहे. त्यामुळे त्या पद्धती आता जिथं कॅनलचं पाणी त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, जिथं दुष्काळ आहे तिथं वेगळ्या आहेत, जिथं फॉरेस्टचा एरिया आहे, जिथं आदिवासी लोक आहेत, जिथं दुष्काळग्रस्त पाणी टंचाईचा भाग किंवा शहरीकरण झालेले गाव आहेत. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत, पण एक समस्या एक कॉमन आहे ती म्हणजे लोकांचा सहभाग. आम्ही म्हणून सहभाग लोकांचा मिळाला की जी समस्या असेल तिचं उत्तर 100%. का आमच्या का पाणी आडवा आणि जिरवा आहे आणि जिथं कॅनलचं पाणी तिथं पाण्याचा व्यवस्थित वापर करा. म्हणून हे काय आहे की
इतर गावं सुद्धा या पद्धतीने करू शकतात. बर, पद्मश्री मिळवलेलं मला वाटतं तुम्ही पहिले सरपंच आहात. हो असं वाटतंय. नाही असं नाही, असं आहे. ते मॉडेल बघण्यासाठी नेपाळवरनं काय जगभरातून लोक येतात. हे मला वाटतंय मॉडेल मी तसं असेल. ही मॉडेल काय आहे मला सांगा तुम्ही. जो काय नाही, पंचायतीने पुढाकार घेतलाय, ग्रामसभेने पाठबळ दिलं, केंद्र आणि राज्य सरकार जिल्हास्तर यंत्रणांचाच योजना घेतल्या आणि त्या योजनात लोकांचा सहभाग दिला. म्हणजे आपल्या टॅक्सवर योजना तयार होतात आणि त्या वेगवेगळ्या नावाने येतात. मग त्याला आपण म्हणतो वन विभाग, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, खासदार निधी, आमदार निधी, ग्रामपंचायत निधी. तर असं नाही, मी इथं ही मानसिकता बदलली की आपलाच पैसा आहे. सुपर 1 लाख सरकारने दिले की 1,25,000च काम आम्ही करतो. म्हणून इथे जे काम केलं ते पंचायतीचं. आणि मग काही ठिकाणी एखादी NGO पुढाकार घेऊ शकते, ते पंचायतीला घेऊन काम करू शकते. काही ठिकाणी एखादा कॉर्पोरेट पुढाकार घेऊन पंचायतीला NGOला बरोबर घेऊन काम करू शकतो. म्हणजे लिडरशिप वेगवेगळे असू शकते, पण लोकांचं पाठबळ. कारण 35-35 वर्षे एखाद्या गावाने केलेल्या कामात सातत्य ठेवणं एवढं सोपंही नाही. म्हणून इथे ते काम केलं म्हणून पद्मश्री सारखा सन्मान मिळाला. आणि आता पाहिलं ना, 22 जानेवारीला अयोध्येच्या श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठेला मला निमंत्रित केलं गेलं होतं. आणि शिवाय मूर्ती ज्या दगडात पाषाणापासून बनली त्याचे काही पीसेस निघले, ते काही लोकांना पाठवते. आता आमच्याकडे एक आलं ना, आम्ही त्याला टच दिला. ग्राम राज्यात राम, साक्षात रामाला हिवरे बाजारला येऊन राहावं असं वाटतं. उद्या छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले तर इथंच येतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तरी इथंच येतील, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शाहू महाराज, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब. कारण या राष्ट्रपुरुषांना, संतांना जे अभिप्रेत होतं, मग माऊली ज्ञानदेवांचं पसायदान असेल किंवा तुकोबरायांच्या गाथा असेल किंवा संत सावता महाराजांचा कांदामुळा भाजी असेल, यांना सुद्धा इथं येऊशी वाटेल. एवढंच नाही तर गाडगे बाबा सर स्वच्छता पाहायला आले तर ती इथं येतील. किंवा वंदनीय राष्ट्रसंतांना त्यांची ग्रामगीता प्रत्यक्ष जमिनीवर कुठं आली तर ते सुद्धा इथं येतील. तर बघा, असे विचार एखाद्या व्यक्तीचे असेल तर त्यातून हे गाव जगभरात पोचत असतं. सर्वसामान्य आता इलेक्शन होतात आणि म्हणजे सभासद असतात, ग्रामपंचायत, सर्व स्थानिक स्वराज्य ज्या संस्था त्याची इलेक्शन होतं. पण सगळ्यात महत्वाचा निधी कसा आणायचा. नाही, निधी कसं आहे की आम्ही पहिलं एक केलं की गावाचा अभ्यास केला, या गावाची गरज काय आहे आणि त्या गरजांच्या आधारे आम्ही नियोजन केलं आमचं. आणि ते नियोजन केल्यामुळं मग पाणलोट क्षेत्र विकास हे आमचं मुख्य काम आहे. पाणी आडवा जिरवा, मग दूध व्यवसाय वाढला, मग बँक आली, शिक्षणाकडे लक्ष दिलं, 4थी शाळा 10वी पर्यंत गेली. आज 50% मुले पाहुण्यांची इथे शिकायला येतात. एक संस्कार शाळा चालवतो, पुन्हा अंगणवाडी आहे, पुन्हा ATMची सुविधा आहे, नॅशनलाइज बँक आहे. घेतलेला प्रत्येक पैसा परत देतात ही इथली मानसिकता आहे. म्हणजे 18पर्यंत 17-18 पर्यंत 100% वीज बिल भरणारं हे गाव आहे. पण ज्यावेळेस वीज बिल माफीच्या घोषणा झाल्या, मग आता 2000 भरात 3000 100% भरतो आम्ही. म्हणजे आम्ही जे लोकांना पंगू केलं नाही त्यांना स्वावलंबी केला. आणि मग त्यामुळे आज दारिद्र्यच कार्ड मागायला कोणी येत नाही. ज्या गावामध्ये 30,000 म्हणजे 800 रुपये उत्पन्न नव्हतं ते 40,000 गेलं. आणि आता पुण्याची जी गोखले इन्स्टिट्यूट आहे यांनी जे मूल्यमापन केलं, हिवरे बाजार राज्यातली आदर्श 25 गावं, त्यामध्ये त्यांचं एकी 9 लाख रुपये म्हणजे पर कॅपिटा पर फॅमिली वार्षिक उत्पन्न झालं. आणि 91 आता मिलेनियर झाले, हा अधिकृत आकडा आहे. पूर्वी येत होता काय, तो प्रत्येक पत्रकार मित्र आले त्यांच्या अंगणी छापतात. पण आता हा गोखले इन्स्टिट्यूट सारख्या संस्थेने केलेलं मूल्यमापन आहे. मित्रांनो, ह्यांच्या सरपेच्यात अजून एक तुरा, महाराष्ट्रातील सगळ्यात श्रीमंत गाव. हा म्हणजे शून्यात. कारण या गावात 95% गरीब श्रीमंत झाले आणि 5% श्रीमंत आणखी श्रीमंत झाले, हे लक्षात घ्या. म्हणजे हिवरे बाजारचा विकास हा 95% गरिबांना श्रीमंत करणारा आहे. आणि आता सगळंच गाव एका लेवलमध्ये. आणि कुठं गोरगरीब असले, कुठे अडचण असली तर मदत करतो सर्वांना. आज 68 मुलं आर्मीत आहेत, 45 शिक्षक झालेत, 8 प्राध्यापक आहेत, जवळ 8-9 डॉक्टर झालेत,
D.Pharm, B.Pharm, सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर हा आकडा 100च्या पुढे गेलेला आहे आणि 79% घरात एकतरी सरकारी नोकरी या गावात. कारण का की टपऱ्या नाही पानाच्या, जिथे चकाट्या मारायच्या, चहाचं दुकान नाही. तुम्ही 12 महिने या गावात या, तुम्हाला एक तर सकाळी आलं तर 100 माणसं पेपर वाचायला लायब्ररीत दिसतील, अन्यथा एक तर गोठ्यात दिसल माणूस किंवा शेतात दिसल किंवा मुलं नोकरीत किंवा अभ्यास करताना दिसतील. तुम्हाला कुठेही गावात मोका ठेवून बसलेली माणसं दिसणार नाही. वा, भरपूर आपण गोष्टी यांच्याकडून ऐकतोय. पण मला हेही सांगा की एखादं गाव चांगल्या पद्धतीनं वसवायचं असेल, म्हणजे आता बहुतांशी ग्रामीण भागात पाहिलं करण्याची इच्छा आहे, पण कुठल्या गोष्टी अशा ठळक केल्या पाहिजे आपल्या पूर्ण ग्रामपंचायत मुळांमध्ये ग्रामपंचायतीची आणि गावाचीच व्याख्या करण्याची गरज आहे. जसं शेतकऱ्याची व्याख्या नाही, नेमकी मदत कोणाला मिळाली पाहिजे, तर गाव म्हणलं का शेती आणि ग्रामविकास या 2 गोष्टी आहेत. आणि त्यासाठी पहिलं पाणी, त्या पाण्याचं नियोजन, ताळेबंदाच्या आधारे पिकाचं नियोजन, ज्यावर आमचा डाचा आहे. गावातली जमीन बाहेरगाव विकायची नाही. एका मुस्लिम कुटुंबासाठी गावकऱ्यांनी मस्जिद बांधली. दलित वस्ती चावडी आम्ही बक्षातून आली, सरकारी योजनेतून नाही. हे बुद्धधाम केलेलं आहे. म्हणून एक आहे की गाव, त्या गावाच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्याच्या आधारे गावाचं नियोजन झालं पाहिजे. मग पाण्याची समस्या आहे का, अति जास्त पाण्याची समस्या आहे, म्हणजे हे पाहिलं पाहिजे. काही गावात आरोग्याच्या समस्या आहेत, काही गावात प्रचंड व्यसनाधीनतेच्या समस्या आहेत. आणि म्हणून संस्काराच्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत गावात. तर या पद्धतीने काम केलं तर अडचण येत नाही. बर, आता एवढं चांगलं काम करताय आणि तुमच्याशी बोलून मला जाणवतं तुमचा पूर्ण ग्रामव्यवस्था किंवा ह्याच्यावर खूप बारकाईनं अभ्यास आहे आणि तुमच्यासारखं नेतृत्व गावापुरतं मर्यादित राहणं किती योग्य आहे. तुम्हाला ऑफर भरपूर आले असतील, कारण तुमच्यासारखं नेतृत्व गेलं पाहिजे. आता होतो मी राजकारणात होतो 92 ते 95, पुढे बी चाललं. पण एक 95 साली त्याच वेळी विधानसभेची एक चर्चा होत होती. त्याच वेळेस गावाचं काम 90 ते 95 अतिशय चांगलं चालू होतं आणि त्यात राजकीय चर्चा सुरू झाल्यामुळं मग ते गावात पोलीस पाटलाच्या नेमणुकीवरून गैरसमज झाले आणि थोडं बाहेरचं राजकारण आलं आणि त्याच्यातून गाव डिस्टर्ब झालं आणि पुन्हा वादविवाद हे सुरू व्हायला लागले. मग तिथं विचार केला आता राजकारण करायचं का गाव करायचं. मग तिथे आम्ही निर्णय घेतला की गावात हे करायचं. मग आज सगळ्या राज्यकर्त्यांशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मी जमाते इस्लामी ह्यांच्या स्टेजवर जातो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जातो ना RPIच्या जातो. ज्याला आपलं काम राष्ट्र आणि समाजासाठी करायचं, मग तो कुठलाही पक्ष असो, मी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन मदत करत असो. महाराष्ट्रातही जे सरकार बदलले, सगळ्या सरकाराबरोबर वनमंत्री, कृषी मंत्री, जलसंधारण मंत्री, ग्रामविकास मंत्री, पर्यावरण मंत्री, हे जे मंत्री हे खात्याशी संबंध येतो, त्या सर्वांच्या बरोबर मी काम केलेलं आहे आणि कुठलाही भेदभाव आणि मलाही सर्वांनी मान्य केलेला आहे. ठीक आहे, राजकारणातून मी समजा एक गाव केला, पण हे कामदार आराराबांच्या रूपाने महाराष्ट्रात पाहिले एक मंत्री किती मोठं काम करू शकतो. नितीन गडकरी साहेबांच्या रूपाने पाहिलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेतून एवढं मोठं काम झालं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब खटाव मानला आले 95-96ला आणि दुष्काळ हंडाभर पाण्यासाठी बिगर चपलेचं मे महिन्यात टँकर मग पाळणाऱ्या महिला पाहिल्या आणि तिथे कृष्णा खोरे विकास महामंडळात जन्म झाला. महाराष्ट्राची रोजगार हमी योजना, महाराष्ट्राचं स्वच्छता अभियान आणि आदरणीय शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना रोजगार हमीतून फलोद्यान योजना आणली आणि त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब 14ला मुख्यमंत्री झाले. पाणी फाउंडेशन, जलयुक्त फाउंडेशन एक मोठं काम झालं. म्हणून राजकारणात गेल्यावर मोठी चळवळ निर्माण होऊ शकते हे नक्कीच आहे. पण आजचं राजकारण जे आहे, पूर्वी एक सत्ताधारी पक्ष होता आणि एक विरोधी पक्ष होता. त्यामुळे सत्ताधारी चुकले तर विरोधक विरोध करायचे. आज सत्ताधारी पक्षातच विरोधी पक्ष असो हे चित्र आहे आणि त्यामुळं सगळे म्हणतात चांगली माणसं राजकारणात येत नाही. कारण काय की चांगलं काम करणारे टिकत नाही का, त्यांना कोणाला मागायचं नसतं, काहीतरी चांगलं करायचं असं. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे, तर राजकारणातून समाज उभा राहिला पाहिजे, राष्ट्र उभं राहिलं पाहिजे. पण दुर्दैवाने आज
2020 क्रिकेट सारखं झालेलं आहे. म्हणजे कुठलं पॅकेज दिलं की मतं मिळतील. मग लॉंग टर्म जी पॉलिसी होती, दूरदृष्टीचं नियोजन, ब्रिटिशांचं 100 वर्ष नियोजन पाहिलं होतं त्यांनी. म्हणून आजही त्यांनी बांधलेल्या धरणं इमारती आजही सुस्थितीत आहे. म्हणून एक आहे की राजकारणात गेलं की आज मी राजकारणात जायचा निर्णय घेतला समजा, तर मग ज्या पार्टी बरोबर गेलो ते बरोबर येतील, पण त्या पार्टीतला दुसरा जुगट नाराज होणार आहे आणि विरोधी सगळे एक होणार. मग आपण केलेल्या कामात अडथळे कसे आणायचे? एक गावापासून तर राज्यात देशात सगळीकडे हेच चालू आहे. आणि म्हणून जिथून सामाजिक आणि गाव उभी राहणार नसतील तर मला वाटतं मग त्या राजकारण, कारण शेवटी राजकारण हे लोकशाही बळकट करणारी प्रक्रिया आहे. आणि या देशाच्या राजकारणातून आज एक आता माऊली ज्ञानदेवानी पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोसावे, तोसोनी मज द्यावे पसायदान आहे. म्हणजे खळ का तुमची निगेटिव्ह प्रवृत्ती जाऊन सकारात्मक हो. आणि आता विश्वात्मक देवे म्हणजे विश्वाचंच कल्याण पाहिलेलं आहे. म्हणून भारतीय संस्कृतीने नेहमी मानवतावादाचाच विचार केलेला आहे. म्हणून भारत हा जगाला नेतृत्व देणारा देश आहे. आणि म्हणून आपल्या लोकशाहीला बळकट करायचं असेल तर पहिल्यांदा आपली निवडणूक प्रक्रिया सुद्धा बळकट करण्याची गरज आहे. पण आता तुम्ही बघताय की हे राजकारण बघताय तुम्ही, आता सगळीकडे इलेक्शनचं वार आहे. काय निवडणूक प्रक्रियेबद्दलच लोक म्हणतात की नाही आम्हाला खेळच येतोय, आम्हाला नकोच राजकारण नको. तर कसं आशादायी कसं व्हायचं? नाही, कसं आहे की ते करू नये. माझं पूर्वीपासूनचं मत आहे की मतदान प्रक्रिया सक्तीची करणं गरजेचं आहे. कारण पूर्वी 21 वर्ष वय झालं की मताचा अधिकार आहे. आता 18 वर्षीच मिळतो. म्हणजे माझं मत हे राष्ट्र निर्माणासाठी, गाव निर्माणासाठी, राज्य उभं करण्यासाठी पाहिजे. त्याऐवजी फिरायला कोण गाडी देईल, कोण आम्ही समजा जेवण घालल, कोणी प्यायला दारू देईल, हे ती निर्णय प्रक्रिया तेवढं बळकट करू शकत नाही. म्हणून माझं कधी कधी तर मत असं आहे की 25 वर्ष वय केली पाहिजे मतदानाची अट. कारण परिपक्वता येणं मत एवढं मूल्यवान आहे का आज महाराष्ट्रात पाहिलं 40-45% पुढे वोटिंग नाही जाऊ राहिलं. म्हणून मतदान ज्यावेळी 70-80% पुढे जाईल आणि एवढ्या लाभाची योजना देतो ना, मग त्यांनी कितल्या निवडणुकीत किती वेळा मतदान केलं हा सुद्धा विचार केला पाहिजे. जर लोकशाहीचं मंदिर उभं करायचं असेल आणि त्यासाठी आपलं मत महत्वाचं असेल तर त्या मताचा अधिकार प्रत्येकाने केलाच पाहिजे आणि आपलं मत दिलं पाहिजे. जाता शेवटचा प्रश्न, भरपूर वेळ गप्पा मारतोय आणि ह्यांच्याकडे खजाना आहे, रातभर बोलत बसलो तरी ते संपणारा नाहीये. जाता जाता सांगा, अनेक तरुणी राजकारणात येतात, तर कशा पद्धतीनं सांगचाल तुम्ही राजकारण? तरुण आणि तरुणी स्टेटस किंवा व्हॉट्सअप पुरते किंवा इंस्टाग्राम पुरते एकत्र येऊ नये. शेवटी राजकारण एक काळ आपण पाहिलं की राज्यकर्त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्ते तयार होत होते, हे महत्वाचं. म्हणून सगळ्यात महत्वाचं तेच आहे की तरुणाईनीच, कारण व्हिजन 2020चं स्वप्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी या तरुणाईंकडेच पाहून, तरुणाईच कुटुंब उभं करू शकते, गाव उभं करू शकते आणि राज्य राष्ट्र उभं करू शकते. म्हणून तरुणाईने त्या अँगलनी पाहिलं पाहिजे की मला नेमकी उद्याच्या भविष्यकाळात काय करणं गरजेचं आहे. निव्वळ झटपट ग्लॅमर पुरतं न करता त्यांनी पर्यावरण मोठी समस्या आहे, पाणी आता मोठी समस्या आहे, आरोग्य खूप मोठी समस्या आहे, भविष्यकाळी येऊ घातलेली व्यसनाधीनता. कारण गेल्या वर्षी महाराष्ट्रात तिजोरी 40,000 कोटी दारूचा टॅक्स जमा झाला असं कुठेतरी वाचण्यात आलं. कारण देवादेकांच्या काळात सुद्धा सुरापान होतच, पण तेवढे संस्कार खूप मोठे होते. आज संस्कारामध्ये आपण कमी पडतोय. 75 वर्षात पंजाबची अवस्था काय झाली? पाणी संपलं, माती संपली आणि प्रचंड श्रीमंतीमुळं उडता पंजाब किंवा लालसिंग चड्डा सारखा व्यसनाधीनतेवर आलेला सिनेमा आला. का आला? की घराघरात कॅन्सर आला, डायबिटीज, हायपरटेन्शन आणि प्रचंड नशेचं इंजेक्शन आहे. म्हणून भारताची नशेची आणि कॅन्सरची राजधानी पंजाब आहे. म्हणून संस्कारात आम्ही कमी पडतो. आणि जो परिणामी आमचे आध्यात्मिक, तुम्ही कुठल्याही समाजाचे असा, त्या समाजाचं सगळं तत्वज्ञान हे समाजासाठीच आहे.
मानवतावादासाठीच आहे. म्हणून आता पुढच्या काळात राजकारणातून तो विचार पुढे येणं गरजेचं आहे की समाज आणि राष्ट्र उभार. कारण 75 वर्षात जे मिळवलं आणि जे गमवलं ते आता पुढच्या 25 वर्षात जेवढं निसर्ग आखून घेतलं त्याला पुन्हा दिलं नाही तर या 25 वर्षात मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार आहे. आणि मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी राजकीय इच्छाशक्तीतूनच ते शक्य आहे. म्हणून आज जगभर जे चालू आहे संघर्ष तर तो मानवाच्याच अस्तित्वाचा आहे. म्हणून आपल्याला त्या दृष्टीने तरुणांनी विचार केला पाहिजे की निवडणुकीचं राजकारण, सत्तेचं राजकारण आणि आपलं मानवी अस्तित्व यासाठी निसर्गाबरोबर आपण सर्वांनी चाललं पाहिजे. म्हणजे वाढती आता भूजलाची पातळी, घटती पातळी, मातीचा आता सेंद्रीकरण कमी होतोय, या सगळ्या गोष्टी आणि इकोसिस्टम सगळी कोलॅप्स झाली. आज प्रचंड प्रमाणात चालू असे जंगलतोड, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मला वाटतं तरुणांनी तो विचार करावा आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी जे बलिदान केलं त्या बलिदानाचं निवड जयंतीपुण्यतिथी त्यापुरतं न ठेवता कृतीमध्ये आणावं. कारण पैसा ही आमच्या देशात समस्या नाही. फिलिंग ऑफ ओनरशिप ज्याला म्हणतो, जोपर्यंत मला हे गाव माझा आहे, हा देश माझा आहे, हा निसर्ग माझं भविष्य आहे हे वाटणारी तरुणाई जन्माला येत नाही तोपर्यंत आपण पुढच्या 25 वर्षातल्या समस्या सोडू शकत नाही. आणि आता नक्कीच आहे की आता जर त्या दृष्टीने आम्ही दिशा देऊ शकलो नाही तरुणाईला तर पश्चाताप करण्याची प्रसंग आलेला आहे. कारण आता जोशी मठाने इशारा दिलाय आता की सावध हो, एकदा हिमालय बिघडला की सगळंच बिघडणार आहे. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो, पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी आपण गप्पा मारल्या आणि भरपूर विषयावरती बोलू शकतात. व्यासंग त्यांचा मोठा आहे. कधीतरी आपण वेगळ्या विषयावर मुलाखत घेऊया. एवढा वेळ दिला आणि आजच्या तरुणांना मार्गदर्शन दिलं राजकारणाबद्दल आणि गाव गाड्याबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या यातून एक तरी तरुण प्रेरणा घेईल आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी चांगलं करतात. तर एवढा वेळ दिला आणि एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद.